नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. हे बघा, आमच्या रस्ता असा आहे की मला प्रत्येकजण म्हणत होते की नवनाथ भाऊ, तुमचा रस्ता इतका खराब आहे की प्रत्येक जण म्हणत होते की तुमचा रस्ता एवढा खराब आहे की एखादा रस्त्याबाबत व्हिडिओ बनवा आणि सरकारला विचारा. तुमच्या रस्त्याबाबत आमदाराला आणि गावच्या सरपंचाला सांगा, आमचा रस्ता मंजूर करून घ्या की दिला पाहिजेत. आणि सगळेजण म्हणत होते की एवढ्या डोक्यात घेतले नाही. पण आता काल आमच्या बचत गटाची मीटिंग होती आणि आम्हाला लोन घेण्यासाठी साहेब त्या रस्त्याने मळ्यात आले होते की त्या साहेबांना 4 व्हीलर गाडी आले. त्यावरून त्यांना इतका खूप घरापर्यंत वेळ लागला, उशीर लागला. ते साहेब म्हणाले की काय रस्ता तुमचा बेकार आहे, एवढा रस्ता बेकार आहे की त्या रस्त्याने जाणे कठीण आहे. तर तुमच्या घरातील एखादे पेशंट असलं तर ते तातडीने दवाखान्यात न्यायचे म्हटले तर या रस्त्याने नेणार कसे? तर ते साहेब बोलत होते की मला विचारले त्यांनी, साहेब तुमच्या तालुक्यातील आमदार कोण आहे व ते आमदार इलेक्शनच्या टायमाला मतदान घेण्यासाठी येतात की नाही? आम्ही आणलो येतात त्यावेळेस हा मुद्दा मांडता येत नाही काय? म्हणालो, आम्हाला रस्ता नाही, एवढा रस्ता बनवून द्या. एवढ्या उशिरा की म्हणजे एवढा दिवस कोणी डोक्यात घेतले नाही. पण आता मला डोक्यात घ्यावा लागेल. माझी एवढी विनंती आहे की न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील अँड ज्युनियर कॉलेज मुले या रस्त्यावरून चिखलातून शाळेत जाताना मुलांना इतकी तकलीफ होती की पाण्यातून भरलेले पाण्याचे खड्डे असताना त्या गढूळ पाण्यातून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मराठी शाळेतील रस्ते धोरण सरकारचे आपण निवडून देतो या अशी आपल्याकडे रस्ते जाताना त्यांना फारच चिखलातून जाण्यास तकलीफ होती. त्यामुळे तर शेतकऱ्यांना पण मळ्यात जाण्यासाठी व आपले बांधवांना पण शेतात जाण्यासाठी खूप तकलीफ होत आहे. तर हा